Standard 9, Subject Maths Part 1st, Chapter 4th, Ratio and Proportion. Students, today we are going to study operations on equal ratios. Let us learn some properties of equal ratios. If A, B, C, D are positive integers, first property, if A upon B is equal to C upon D, then B upon A is equal to D upon C. This property is known as invertendo. इथे फक्त काय केलंय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज केलेले आहेत आणि या प्रॉपर्टीला म्हणतात इन्व्हर्टेंडो. नंतर इथे सेकंड प्रॉपर्टी, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अल्टरनेंडो. इथे न्यूमरेटर ए अपॉन सी आणि डिनॉमिनेटर बी अपॉन डी घेतले, या प्रॉपर्टीला म्हणतात अल्टरनेंडो. थर्ड प्रॉपर्टी, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कंपोनेंडो. इथे फक्त काय केलं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला ॲडिशन घेतलं आहे आणि डिनॉमिनेटर बी आहे तो तसाच ठेवला आहे. तसंच इथे पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं इथे न्यूमरेटरला ॲडिशन घेतलं आहे आणि डिनॉमिनेटर डी आहे तो तसाच ठेवला आहे. ह्या प्रॉपर्टीला म्हणतात कंपोनेंडो. फोर्थ प्रॉपर्टी, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. डिव्हिडेंडो. आता इथे कंपोनेंडोमध्ये जसं न्यूमरेटरला ॲडिशन घेतलं होतं तसं इथे न्यूमरेटरला सबट्रॅक्शन घेतलं आहे आणि डिनॉमिनेटर आहे तेच आहेत, याला म्हणतात डिव्हिडेंडो. फिफ्थ प्रॉपर्टी, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कंपोनेंडो डिव्हिडेंडो. इथे काय केलं आहे, न्यूमरेटरला ॲडिशन आणि डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन आणि या दोन्ही प्रॉपर्टीज एकत्र आहेत म्हणून याला म्हणतात कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आणि ह्या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 4.3. क्वेश्चन फर्स्ट, if a upon b is equal to 7 upon 3, then find the values of the following ratios. First sum, phi a plus 3b upon phi a minus 3b. Here a upon b is equal to 7 upon 3 given in our question. Now here phi multiply by a and 3 multiply by b. इथे a ला 5 ने मल्टिप्लाय केलं आहे म्हणून इथे a ला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. इथे b ला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे म्हणून इथे b ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. तसंच ह्या साईडला पण आपल्याला त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 इंटू 5 अपॉन 3 इंटू 3 मल्टिप्लाइंग both sides by phi upon 3. A into phi, phi a upon b into 3, 3b is equal to 7 into phi, 35 upon 3 into 3, 9. आता आपल्या सममध्ये फाय ए प्लस 3b अपॉन फाय ए मायनस 3b म्हणजेच कंपोनेंडो डिव्हिडंडो अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. फाय ए प्लस 3b अपॉन फाय ए मायनस 3b इज इक्वल टू 35 प्लस 9 अपॉन 35 मायनस 9 बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. कंपोनेंडो डिव्हिडेंडो.
is equal to 35 plus 9 44 upon 35 minus 9 26 is equal to, आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 2 जा 4, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळतंय 22 अपॉन 13, म्हणजेच 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b इज इक्वल टू 22 अपॉन 13 हे आपल्याला आन्सर मिळाले. सेकंड सम 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. नाउ in our sum a upon b is equal to 7 upon 3 given. आता इथे आपल्याला सम मध्ये a स्क्वेअर आणि b स्क्वेअर दिसतात, म्हणून आपण इथं a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्या साईडला पण स्क्वेअर घेतलेत म्हणून दुसऱ्या साईडला पण आपल्याला स्क्वेअर घ्यावे लागतात आणि म्हणून 7 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर घेतले आणि स्क्वेअरिंग बोथ साइड्स लिहिलं. a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर 49 अपॉन 3 स्क्वेअर 9. आता परत सम मध्ये बघा की इथे a स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय केलंय आणि b स्क्वेअरला 3 ने मल्टिप्लाय केलंय, म्हणून आपण इथे a स्क्वेअर इंटू 2 अपॉन b स्क्वेअर इंटू 3 इज इक्वल टू, दिस साइड also 49 इंटू 2 अपॉन 9 इंटू 3 multiplying both sides by 2 upon 3. a square into 2 2a square upon b square into 3 3b square is equal to 49 into 2 98 upon 9 into 3 27. Now again in our sum 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square, here componendo dividendo, therefore here 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square is equal to 98 plus 27 upon 98 minus 27, here by componendo dividendo. Here 98 plus 27 125 upon 98 minus 27 71. We got answer here 2a square plus b square upon 2a square minus 3b square is equal to 125 upon 71. Now third sum is a cube minus b cube upon b cube. A upon b is equal to 7 upon 3 given in our sum. Here a cube b cube, therefore take here a cube upon b cube is equal to 7 cube upon 3 cube. Here therefore a cube upon b cube is equal to 7 cube 343, 3 cube 27. Now here in our sum, here dividendo property, therefore
a cube minus b cube upon b cube is equal to 343 plus 27 upon 27. Here 343 minus 27 upon 27 by dividendo. डिव्हिडेंडो प्रॉपर्टीमध्ये न्यूमरेटरला सबट्रॅक्शन असतं आणि म्हणून ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 343 मायनस 27 अपॉन 27 बाय डिव्हिडेंडो. 343 मायनस 27 316 upon 27. We got answer. Question number 2. If 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7, then find the values of the following ratios. फर्स्ट सम आहे आपलं a upon b. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला a upon b दिलेला होता. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला a upon b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण सममध्ये आपल्याला दिलं आहे 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7 given. Here we use componendo dividendo property. 15a square plus 4b square plus 15a square minus 4b square. इथे काय केलं आपण न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर घेतला अपॉन 15a square plus 4b square minus 15a square minus 4b square is equal to 47 plus 7 अपॉन 47 minus 7. इथे काय केलं आपण अपॉन इथे न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, इथे न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. म्हणजेच आपण कोणती प्रॉपर्टी घेतली आहे बाय कंपोनंडो डिव्हिडेंडो. Here 15a square plus 4b square plus 15a square minus 4b square upon 15a square plus 4b square minus open the bracket minus 15a square minus minus plus 4b square is equal to 47 plus 7 54 upon 47 minus 7 40. Here 15a square plus 15a square 30a square plus 4b square minus 4b square cancel upon 15a square minus 15a square cancel plus 4b square 8b square is equal to 54 upon 40. आता आपल्याला इथे फक्त a square upon b square पाहिजे. हे 30 upon 8 आपल्याला नको आहेत, ते आपण दुसऱ्या साईडला घेऊ. त्यांना a square upon b square is equal to 54 upon 40. आणि हे इकडे 30 अपॉन 8 आहेत, ते साईड बदलताना 8 अपॉन 30 होतील. 8 अपॉन 30. आता इथे आपल्याला डिवाइड करता येईल. 8 1 जा 8, 8 5 जा 40. इथे 6 5 जा 30, 6 9 जा 54. Therefore we get 9 into 1 9 upon 5 into 5 25. A square upon b square is equal to
9/25. Here taking square root of both sides, a upon b is equal to 3/5. Taking square root of both sides, इथे काय केलं आपण, ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं ते ए आलं, बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी आलं, 9चं स्क्वेअर रूट 3 आणि 25चं स्क्वेअर रूट 5. अशा प्रकारे आपल्याला ए अपॉन बी इज इक्वल टू 3/5 मिळाले. सेकंड सम इज 7a minus 3b upon 7a plus 3b. a upon b is equal to 3/5. आपण आताच फाइंड आउट केलंय ते घ्यायचे. इथे a ला 7 ने मल्टिप्लाय केलंय म्हणून इथे a ला 7 ने मल्टिप्लाय केलं, b ला 3 ने मल्टिप्लाय केलंय म्हणून b ला 3 ने मल्टिप्लाय केलं. तसंच इथे 3/5 इंटू 7/3 multiplying both sides by 7/3. 7a/3b is equal to, इथे हे 3 कॅन्सल होतात, 7/5. आता इथे 7a minus 3b upon 7a plus 3ba. आपल्याला असं नाही घ्यायचं आहे, आपल्याला कंपोनंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी यूज करायची. इथे 7a plus 3b upon 7a minus 3b is equal to 7 plus 5 upon 7 minus 5 by componendo dividendo. Componendo dividendo. इथे आपल्याला मिळतात 7 plus 5 12 upon 7 minus 5 2. 7a plus 3b upon 7a minus 3b. 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजेच आपल्याला मिळाले 7a plus 3b upon 7a minus 3b is equal to 6/1. आणि आपला आन्सर आपल्याला काढायचे 7a minus 3b upon 7a plus 3b is equal to, आता हे आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर इंटरचेंज केले, तसंच इकडे सुद्धा न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज होतील. 6/1चे 1/6 झाले. हे आपल्याला आन्सर मिळालं आणि आन्सर मिळालं आपल्याला बाय इन्व्हर्टेंडो. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली. अशाच प्रकारे दुसरं आणि ते पुढचे तिसरा आणि चौथा सम या सेकंड सम प्रमाणे सॉल्व करायचे. नाउ फोर्थ क्वेश्चन. Solve the following questions. First question, first sum, x square plus 12x minus 20 upon 3x minus 5 is equal to x square plus 8x plus 12 upon 2x plus 3. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 12x minus 20 आहे, 12x minus 20 आणि आपण जर ह्या 3x minus 5 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 12x minus 20 मिळतात. म्हणून आपण ह्या दोन्ही साईडला इथे 1/4 ने मल्टिप्लाय केलं आहे, त्याचप्रमाणे ह्या साईडला पण आपण 1/4 ने मल्टिप्लाय केलं आहे. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 12x minus 20 अपॉन 3x minus 5 इंटू 1/4 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3 इंटू 1/4
मल्टिप्लाईंग बोथ साइड्स बाय 1/4. इथे सुद्धा आपण 4ने जर मल्टिप्लाय केलं 2x + 3ला तर आपल्याला 8x + 12 मिळतात. म्हणून आपण दोन्ही साईडला 1/4ने मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतात x² + 12x - 20. न्यूमरेटर आहे तसाच आणि डिनॉमिनेटरला आपण 4ने मल्टिप्लाय करतोय. 4 × 3 = 12x - 4 × 5 = 20 इज इक्वल टू x² + 8x + 12. न्यूमरेटर आहे तसाच. डिनॉमिनेटरला आपण 4ने मल्टिप्लाय करतोय. 4 × 2 = 8x + 4 × 3 = 12. नंतर आपण इथे डिव्हिडंडो प्रॉपर्टी यूज करतोय. x² + 12x - 20 - 12x - 20. इथे मायनस साईन आल्यामुळे आपण हे 12x - 20 ब्रॅकेटमध्ये घेतलेत. अपॉन डिनॉमिनेटर आहे तोच असतो डिव्हिडंडो प्रॉपर्टीमध्ये 12x - 20 इज इक्वल टू x² + 8x + 12 - 8x + 12 अपॉन 8x + 12 बाय डिव्हिडंडो. इथे आपण ब्रॅकेट ओपन करतोय. x² + 12x - 20 - 12x - +20 अपॉन 12x - 20 इज इक्वल टू x² + 8x + 12 - 8x -12. ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा मायनस साईन असतं तेव्हा ब्रॅकेटच्या आतलं साईन चेंज होतं म्हणून इथे प्लसचं मायनस झालं आहे आणि इथे मायनसचं प्लस झालं आहे. डिनॉमिनेटर आहे तसा 8x + 12. आता इथे कॅन्सल काय काय होईल. इथं हा x² राहील. +12x - 12x कॅन्सल. -20 + 20 कॅन्सल. +8x - 8x कॅन्सल. +12 - 12 कॅन्सल. आणि मग इथे फक्त x² अपॉन 12x - 20 इज इक्वल टू x² अपॉन 8x + 12. दिस इक्वेशन इज ट्रू फॉर x इज इक्वल टू 0. समजा आपण इथे x इज इक्वल टू 0 घेतलं, इथे 0 घेतला, x इज इक्वल टू इथे x इज इक्वल टू 0 घेतला तर सगळं पूर्ण 0 इज इक्वल टू 0. दोन्ही साईड 0 इज इक्वल टू 0 होतील. कारण इथे जर आपण 0 घेतला, इथे जर xच्या जागी आपण 0 घेतला, ही साईड 0 होणार, ही 0 होणार आणि इथे पण 12 × x 0 येणार, इथे 0 येणार 8 × 0 आणि इथे 0ला जर आपण -20ने डिवाइड केलं तर आन्सर 0 येणार. इथे 0ला जर आपण 12ने डिवाइड केलं तर आन्सर 0 येणार. म्हणजे ह्या दोन्ही साईड 0 होतात x इज इक्वल टू 0 घेतल्यावर आणि म्हणून x इज इक्वल टू 0 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. इफ x इज नॉट इक्वल टू 0, जर x 0 नसेल तर मग काय होईल. इथे x² आणि इथे पण x² आहे, दोन्ही साईडला x² आहेत, ते x² जातील आणि मग इकडे आपल्याला सोल्युशन मिळणारे, इक्वेशन मिळणारे. इक्वेशन असं मिळेल, ते पण मी लिहिते इथे. इक्वेशन असं मिळेल इथे 1/12x - 20 इज इक्वल टू 1/8x + 12. हे असं आपल्याला मिळेल. हे का मिळालं असं. इफ x इज नॉट इक्वल टू 0 देन आपल्याला हे इक्वेशन मिळतं. का मिळतं हे, कारण हे x² आणि हे x² दोन्ही बाजूला x² आहेत म्हणून हे x² कॅन्सल होतील आणि x² कॅन्सल झाला म्हणजे इथे 1 येणार, इथे पण 1 येणार आणि अपॉन 12x - 20 इज इक्वल टू इथे पण अपॉन 8x + 12 राहणार. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × 8x + 12 8x + 12 1 × 12x - 20 12x - 20 आणि मग आपण x एका साईडला घेतले, नंबर दुसऱ्या साईडला घेतले. 12x - 8x
इज इक्वल टू 12 हे तिकडे गेले प्लस 20 झाले 12x - 8x 4x इज इक्वल टू 12 + 20 32 x इज इक्वल टू 32 इथे मल्टिप्लाय बाय 4 इकडे गेल्यावर डिवाइड बाय 4 झाले 4 8 जा 32 therefore x is equal to 8 therefore x is equal to 0 or x is equal to 8 are the solutions of given equation. Second sum 10x square plus 15x plus 63 upon 5x square minus 25x plus 12 is equal to 2x plus 3 upon x minus 5. आता ह्या सममध्ये आपल्याला इथे 2x plus 3 आहेत तर इथे आपल्याला 2x plus 3 मिळवता येतात. इथे x minus 5 आहे इकडे आपल्याला x minus 5 मिळवता येतात आणि म्हणून इथे आपण न्यूमरेटरला 5x कॉमन घेतले. इथे 5x कॉमन घेतल्यावर 5 2 जा 10 आणि हा x स्क्वेअर आहे स्क्वेअरमधला एक x इथे आणि दुसरा x इथे आणि प्लस 5 3 जा 15 आणि हा x जो आहे तो कॉमन घेतलेलाच आहे प्लस 63 अपॉन डिनॉमिनेटरला पण आपण 5x कॉमन घेतला आहे 5x कॉमन घेतला इथला स्क्वेअरमधला x एक कॉमन घेतलेला आहे एक राहिला आहे तो आपण आतमध्ये घेतला आहे मायनस 5 5 जा 25 आणि x कॉमन घेतला आहे प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. नंतर हे 5x कॅन्सल केले आपण 5x कॅन्सल झाले. आता इथे मिळालं आपल्याला 2x प्लस 3 प्लस 63 अपॉन x मायनस 5 प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. नंतर आपण सबस्टिट्यूटिंग a फॉर 2x प्लस 3 2x प्लस 3च्या जागी a आपण सबस्टिट्यूट केला आणि x मायनस 5च्या जागी आपण b सबस्टिट्यूट केला तर आपल्याला मिळाले a प्लस 63 अपॉन b प्लस 12 इज इक्वल टू a अपॉन b. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं a इंटू b ab प्लस 63 इंटू b 63b इज इक्वल टू a इंटू b ab प्लस 12 इंटू a 12a आणि पुन्हा दोन्ही साईडला ए बी असल्यामुळे ते ए बी कॅन्सल झाले दोन्ही साईडला ए बी कॅन्सल झाले आणि आपल्याला मिळाले मग 63b इज इक्वल टू 12a आणि याला आपण मल्टिप्लाय केलं आहे 3ने मल्टिप्लायने डिवाइड केलं आहे 3ने डिवायडिंग बाय 3 आणि 3ने डिवाइड केल्यावर आपल्याला मिळालं 3 2 जा 6 3 1 जा 3 b इज इक्वल टू 3 4 जा 12 आणि हा a 21b इज इक्वल टू 4a. नंतर सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. b ची व्हॅल्यू घेतली होती आपण x मायनस 5 21 b ची व्हॅल्यू x मायनस 5 इज इक्वल टू 4 a ची व्हॅल्यू 2x प्लस 3 आणि मल्टिप्लिकेशन केलं 21 इंटू x 21x मायनस 21 इंटू 5 105 इज इक्वल टू 4 इंटू 2x 8x प्लस 4 3 जा 12 21x आता x एका साईडला नंबर दुसऱ्या साईडला घेतले 21x मायनस 8x इज इक्वल टू 12 प्लस 105 21x minus 8x 13x is equal to 12 plus 105 117 x is equal to 117 upon 13 x is equal to 13 1 जा 13 13 9 जा 117. Therefore x is equal to 9 is the solution of given equation. Now fourth sum is root 4x plus 1 plus root x plus 3 upon root 4x plus 1 minus root x plus 3 is equal to 4 upon 1. Here we use componendo and dividendo. Root 4x plus 1 plus root x plus 3 plus root 4x plus 1
minus root x plus 3 upon root 4x plus 1 plus root x plus 1 minus root 4x plus 1 minus root x plus 3. इथे मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर म्हणून ब्रॅकेट टाकलाय मी. इज इक्वल टू 4 plus 1 upon 4 minus 1 by componendo dividendo. हिअर न्यूमरेटर आहे तसाच आपण घेतलाय आणि डिनॉमिनेटरला आपण ब्रॅकेट ओपन करतोय. रूट 4x plus 1 plus root x plus 3 minus root 4x plus 1 minus minus plus root x plus 3 is equal to 4 plus 1 5, 4 minus 1 3, 5 upon 3. Here root 4x plus 1 plus root 4x plus 1 to root 4x plus 1 plus root x plus 3 minus root x plus 3 cancel upon root 4x plus 1 minus root 4x plus 1 cancel, root x plus 3 plus root x plus 3 2 root x plus 3 is equal to 5 upon 3. Here 2 cancel, root 4x plus 1 upon root x plus 3 is equal to 5 upon 3. आता हे स्क्वेअर रूट आपल्याला घालवायचं आहे म्हणून आपण स्क्वेअर करतोय. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यावर स्क्वेअर आणि हा रूट जातो 4x plus 1 राहतात. इथे पण स्क्वेअरिंग केल्यावर रूट आणि स्क्वेअर जातो x plus 3 राहतात. इज इक्वल टू आता इकडं स्क्वेअरिंग केलं म्हणून इकडे सुद्धा स्क्वेअरिंग करतोय आपण 5 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. किंवा आणखी एक स्टेप आपण वाढवू पण शकतो. ह्या स्टेपच्या पुढे ही स्टेप आपण घेऊ शकतो. आपण रूट 4x plus 1 square upon root x plus 3 square is equal to 5 square upon 3 square. ही आपण स्टेप ॲड करू शकतो आणि हे जे लिहिले आपण स्क्वेअरिंग ते याच्या पुढे लिहायचं. या स्टेपच्या पुढे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ह्या स्टेपच्या खाली ही स्टेप येणार आपली स्क्वेअरिंगची आणि मग हे स्क्वेअर आणि हे जे स्क्वेअर रूट आहे ते जातं आणि त्याच्या आतली टर्म 4x plus 1 शिल्लक राहते. त्याचप्रमाणे इथे पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जातं आणि x plus 3 शिल्लक राहतात. इज इक्वल टू 5 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. देअरफॉर 4x plus 1 upon x plus 3 is equal to 5 square 25 3 square 9. Cross multiplication 9 into 4x plus 1 is equal to 25 into x plus 3. 9 into 4x 36x plus 9 into 1 9 is equal to 25 into x 25x plus 25 into 3 75. 36x minus 25x xच्या टर्म आपण एका बाजूला घेतल्या इज इक्वल टू 75 आणि प्लस 9 तिकडे जाताना -9 झाले. 36x minus 25x 11x is equal to 75 minus 9 66. Therefore x is equal to 66 आणि हे मल्टिप्लाय बाय 11 आहे तिकडे जाताना डिवाइड बाय 11 झाले. x is equal to 11 1 जा 11 11 6 जा 66. Therefore x is equal to 6. Therefore x is equal to 6 is the solution of given equation. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 4.3 कंप्लीट झालेला आहे.